नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. तर बघा मित्रांनो, आता MSF बद्दल एक नवीन अपडेट आलेली आहे. तर मागे जे काही 2023-24 चे पोलीस भरतीचे उमेदवार होते, ते असे उमेदवारांचं महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये निवड करण्यात आलेली होती. तर असे टोटल 25,000 उमेदवारांची इकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये निवड ही करण्यात आलेली होती आणि त्यांचे ऑनलाईन अर्ज देखील हे भरण्यात आलेले होते. त्यांची लास्ट डेट ही पहिले 29 डिसेंबर 2025 ही होती. पण काही वेळेअभावी काही उमेदवारांचे फॉर्म भरले गेले नाहीत. सर्व्हर डाऊन आहे, काही टेक्निकल प्रॉब्लेम्समुळे काहींचे फॉर्म भरले गेले नाहीत. अशा उमेदवारांना पुन्हा एक संधी म्हणून एक संधी देण्यात आलेली आहे. परत ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी एक संधी देण्यात आलेली आहे. तर येथे त्यांनी काही महत्त्वाच्या सूचना व अटी सुद्धा दिलेल्या आहेत. तर काय आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर बघा मित्रांनो, तुम्ही बघा इथे बघू शकताय तुम्ही स्क्रीनवरती महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ विषय बघू शकता तुम्ही. पुरुष सुरक्षा रक्षक कंत्राटी भरती नोंदणी प्रक्रिया 2026 पुन्हा लिंक ओपन करून संधी दिलेल्या उमेदवारांसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या सूचना. तर बघा मित्रांनो, येथे तुम्ही बघू शकताय. बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे. आपण पोलीस शिपाई भरती प्रतीक्षा यादीतील उमेदवार असल्याने आपणास महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक भरती नोंदणी व निकष पडताळणी करिता त्यांनी पुढे लिंक दिलेली आहे. ही लिंक ओपन करून देण्यात आलेली होती. ही लिंक 29 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत बंद करण्यात आली होती. 29 डिसेंबर 2025 ही तारीख लास्ट डेट होती फॉर्म भरण्याची. पण त्यामध्ये जे काही उमेदवार होते ते वेळेअभावी फॉर्म भरता आले नव्हते. त्या उमेदवारांना एक संधी म्हणून ही लिंक पुन्हा ओपन करून देण्यात आलेली आहे. ही लिंक ओपन करून दिलेले फॉर्म ऑनलाईन व्यवस्थित भरणे व सूचित करण्यात येत आहे. ही लिंक 5 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता बंद करण्यात येणार आहे. तर आता येत्या 5 जानेवारी पर्यंत ही लिंक ओपन राहणार आहे. तोपर्यंत ज्यांचे फॉर्म भरलेले नाहीत त्यांनी फॉर्म भरून घ्यायचे आहेत. 6 वाजेपर्यंतच ही लिंक ओपन असणार आहे. त्यानंतर पुन्हा तुम्हाला संधी ही देण्यात येणार नाही. ही शेवटची संधी म्हणून तुम्ही फॉर्म आता येत्या एवढ्या 1-2 दिवसामध्ये तुम्ही फॉर्म भरून टाकायचे आहेत. ज्यांचे फॉर्म भरलेले आहेत, भरायचे बाकी आहेत, त्यांनी फॉर्म भरून टाकायचे आहेत. आणि सदर दिवसापर्यंत महामंडळाच्या वेबसाईटवर असलेल्या यादीतील उमेदवार हे ऑनलाईन फॉर्म भरतील व सदर फॉर्मची प्रिंट काढून तुम्ही त्यासह उमेदवार हे भरती नोंदणी व निकष पडताळणी करिता दिलेल्या दिनांक व वेळेनुसार हजर राहतील याची नोंद घ्यायची आहे. तर बघा मित्रांनो, आता मागे जे काही 25,000 उमेदवार आहेत त्यांची लिस्ट ही जाहीर झालेली होती आणि त्यापैकी बरेच उमेदवारांनीही ऑनलाईन फॉर्म देखील भरलेला होता 29 तारखेपर्यंत. पण काही उमेदवारांचं बाकी होतं. तर जे काही उमेदवारांनी पहिले फॉर्म भरला होता आणि त्यांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी लिस्ट देखील जाहीर झालेली आहे. तो सुद्धा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तेथे जाऊन तुम्ही सविस्तरपणे तो व्हिडिओ देखील बघू शकता. पण वेळेअभावी काही टेक्निकल प्रॉब्लेम्स आले असतील, अशामुळे काही उमेदवारांचे हे फॉर्म भरले गेले नव्हते. तर उमेदवारांनी मागणी केलेली होती की बुवा आम्हाला फॉर्म भरायला अजून एक संधी देण्यात यावी. त्याच विनंतीला मान देऊन त्यांनी 2-3 दिवस फॉर्मचे हे वाढवलेले आहेत आणि त्यामुळे तुम्हाला येत्या 5 जानेवारी 2026 पर्यंत सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन फॉर्म हे भरता येणार आहे. तर तुम्ही व्यवस्थित फॉर्म तुमची करेक्ट इन्फॉर्मेशन भरून फॉर्म भरायचा आहे आणि त्याची प्रिंट काढून तुमचे आता बघा निकष पडताळणी आणि भरती नोंदणी व निकष पडताळणीसाठी येथील लिस्ट देखील जाहीर झालेले आहेत. तुमचं ज्या दिवशी ज्या तारखेला
डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल तर त्या दिवशी तुम्ही फॉर्मची प्रिंट काढून तेथे सोबत घेऊन जायची आहे. हे अनिवार्य आहे, त्याची तुम्ही नोंद घ्यायची आहे. तर बघा, हे जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार, निकष पडताळणी तुमची होणार आहे, ती प्रक्रिया ही 5 जानेवारी 2026 ते 10 जानेवारी 2026 पर्यंत ही 6 दिवसाची आयोजित करण्यात आलेली आहे. तर या तुम्हाला तेथे लिस्टमध्ये तुमचा वेळ कोणत्या दिवशी या 6 दिवसांमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, तर त्यापैकी तुमचं कोणत्या तारखेला तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, कोणत्या वेळेला आहे, हे तुम्ही नीट त्या लिस्टमध्ये बघून घ्यायचं आहे. आणि तेथे तुमच्या नावासमोर त्यांनी सगळी माहिती दिलेली आहे. त्या दिलेल्या तारखेनुसार वेळेवर तुम्ही तेथे त्यांनी जो ॲड्रेस दिलेला आहे तेथे तुम्ही न चुकता हजर राहायचं आहे. कारण ज्या दिवशी तुम्ही हजर राहिले नाही तर तुम्हाला दुसरी संधी ही देण्यात येणार नाही, याची तुम्ही नोंद घ्यायची आहे. कारण की तुम्हाला जी तारीख दिलेली आहे त्याच दिवशी तुमची नावं त्या सॉफ्टवेअरवर तिथे दिसणार आहेत. त्याकरता तुम्हाला दुसरी संधी ही दिली जाणार नाही. त्यामुळे तुम्ही दिलेल्या वेळेवरच तारखेला तिथे हजर राहायचं आहे, याची तुम्ही नोंद घ्यायची आहे. तर बघा, जर तुम्ही ज्या दिवशी उमेदवारांची त्या दिवशी नावं दिलेली आहेत त्या दिवशी तुम्ही हजर राहिले नाही तर तुमचे परत विचार केला जाणार नाही, असं यांनी या आदेशामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे. तर तुम्ही याची नोंद घ्यायची आहे. तर अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि येणाऱ्या पोलीस भरतीच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.